चला तर मित्रमैत्रिणींनो, सर्वात पहिलं तुम्हाला सर्वांना मोदकासारख्याच गोड गोड शुभेच्छा गणेश चतुर्थीच्या। आज आहे गणपती बाप्पाचा पहिला दिवस। घरामध्ये खूप गजबजाट चालला, एकदम मस्त खूप आनंदी वातावरण झालेलं आहे घरामध्ये। इथे मी सगळी भाजीची वगैरे तयारी केलेली आहे। मुलं मला दुर्वा साफ करून देत आहेत। अजून गणपती बाप्पा आणायला टाईम आहे, कारण का बरीच कामं घरातली आहेत बाकी। तर इथे पाणी यायचं पण टाईम झालेला आहे। कविता इकडे कपडे वगैरे सुकत घालायचं, तिची छोटी मोठी कामं चाललेली आहेत। आणि मी सगळीकडे जेवणाचं एका साईडला बघते। तर जेवणामध्ये आज आमच्याकडे बनणार आहे पडवळची भाजी, बटाट्याची भाजी बिना कांदा लसूणची, आणि पापड लोणचं तर ते सगळं असतंच। त्याच्याबरोबर बनणार आहे काळ्या वाटाण्याची भाजी, पण त्याला मसाला वगैरे असतो ना कांद्याचं लसणाचं, त्यामुळे ते आम्ही नैवेद्याला दाखवत नाही। तर एका साईडला मी इथे ना सुक्या भाज्या बनवून घेणार आहे, म्हणजे कुकर लावल्यानंतर बटाट्याची भाजी बनवून घेणार आहे। तर पहिलं त्याच्या आधी ना इथे पडवळची भाजी आणि सारण बनवून घेणार आहे मोदकाचं। बाकी छोटं म्हणजे पापड तळून घेणं किंवा मिरच्या फ्राय करून घेणं, हे सगळं मी छोटं मोठं काम करून घेते। कारण का गणपती बाप्पा आणल्याच्या नंतर ना त्याच्यामध्ये ना खूप बघणं किंवा इथे ठेवायचं तिथे ठेवायचं, हे करायचं ते करायचं, असं खूप टाईम जातो। त्याच्यासाठी ना मी पहिला ह्या छोट्या मोठी कामं करून घेतलेली आहेत, भाज्या वगैरे सुक्या बनवून घेतलेल्या आहेत। आणि बघा म्हणजे मन लागतच नव्हतं। इथे रस्त्यावरती आमच्याकडे एवढं ना गजबजाट असतो ना, म्हणजे कंटिन्यू दिवसभर ना ताशांचा आवाज, म्हणजे गणपती घेऊन जात होते ना, आणि त्यासाठी खूपच गाजावाजा चालला होता। आणि त्यात पावसाची भर होती, पाऊस एवढा पडत होता ना, तरी पण लोकांची भिजत भिजत गणपती नेण्याची खूप वेगळीच मजा होती। मध्ये मध्ये पाऊस थांबत पण होता, पण जबरदस्त म्हणजे कंटिन्यू पाऊस होताच, नाही असं नाही। तर हेच बघता बघता म्हणजे माझं बाहेरची पण शूटिंग चालली होती, की मन घरात असं दारात येऊन येऊन सारखे आता कोणाचा गणपती जातो आता कोणाचा गणपती जातो आहे। बघा इथे पण चाललं आहे, ह्या ट्रकमध्ये पण बरेच छोटे छोटे घरगुती गणपती जे वाडीवरती घेऊन जातात। चला तर आता गणपती बाप्पा घरात येणार ना, त्याची इथे तयारी चाललेली आहे, म्हणजे माझी तयारी चाललेली आहे। काय नाही, फक्त हलकासं फक्त काजळ लावलेलं आहे आणि लिपस्टिक लावलेली आहे, मस्तपैकी तयार झालेली आहे। आणि इथे पाठीमागे जो बॅकग्राऊंड आहे पसारा आहे ना, त्याच्याकडे अगदी लक्ष देऊ नका, पसारा तर होतच असतो, एवढ्या घरामध्ये माणसं आहेत तर। इथे जावं आणि मी मस्तपैकी आम्ही तयार झालेलो आहोत, अगदी सिम्पल। त्यानंतर ना इथे गणपती आणला, बघा आमचा गणपती आलेला आहे। आणि इथे मस्तपैकी म्हणजे जी गणपतीची पाय धुवून किंवा हळद कुंकू वाहून ती माझी आता पूजा करून घेते मी गणपती बाप्पाची। आगे बंद करू। आता ना गणपती घरात आणल्याच्या नंतर ना आमच्याकडे अशी प्रथा आहे, की देवारात आणून म्हणजे देवासमोर असे समोरासमोर ठेवायचा असतो गणपती। तर इथे ना थोडा टाईम ठेवला गणपती, त्याच्यानंतर ना थोडंसं आम्हाला ना गणपतीला डेकोरेशन वगैरे करायचं होतं। तर माझी दिरानी ते करायला सुरुवात घेतलेली आहे एक अर्ध्या तासाच्या नंतर। तर इथे सगळी तीच अरेंजमेंट चालली, की जरासं पुढे घे मागे घे, तुम्हाला मग अशीच बोललेली ना की ते अरेंज करायचं असतं सगळं। ते बघा मी परत बाहेर चाललेली आहे, की ताशांचा आवाज येतो आहे ना त्याची शूटिंग करायला मी परत चाललेली आहे। आणि म्हणजे पूर्ण आता समोरच्या म्हणजे समोरच्या आळीतले गणपती येतात, आणि आमचे बघा दोघंजणं कसे गणपती बघतात दारात उभे राहून। तर मस्तपैकी आजचा दिवस इतका छान गेला ना, इतका आनंद होता ना, खूप मस्त खूप छान वाटत होतं। त्याच्यानंतर मी ना परत जेवणाला लागली, माझे सारण वगैरे सगळं तयार झालेलं आहे। सुक्या भाज्या म्हणजे पडवळची झालेली आहे, बटाट्याची भाजी वगैरे बाकी होती, तर त्याच्या आता मी तयारीला जाणार आहे। तर मी ते ना हे कानामध्ये ना माझी दीर गणपतीच्या कानामध्ये ना बिग बाली घालत होते, तर ते मी पहिला त्याची शूट करून घेतलेलं आहे, तर माझ्याकडनं ते मिस झालं असतं। तर हे बघा मी तुम्हाला दाखवते, की माझी आता भाजी बनायच्या बाकी आहेत अजून। बटाट्याची भाजी डाळीला फोडणी घालायची
करायची होती आणि तिखटामध्ये वाटाण्याची भाजी बनवायची होती. तसे सगळं जेवण वगैरे बनवून घेतलेलं आहे. सारण मी तयार करून घेतलेलं आहे. या भाज्यांना वगैरे फोडण्या घातल्या की मग मोदक करायला आरामात आम्ही दोघीजणी बसू शकतो. तर मग सगळीकडे ही तयारी चाललेली आहे. भाजी वगैरे फोडणी करून घेतलेली आहे आणि एका साईडला आमच्याकडे गणपतीची मस्तपैकी आमच्या गणपतीला सजवून घेतात. कोणाकोणाच्या गावाला असं पद्धत असते की गणपती आणल्याच्यानंतर समोरासमोर देवाच्या समोरासमोर ठेवायचं किंवा अशी पूजा वगैरे करायची. ते कमेंटमध्ये नक्की सांगा आणि हे पण सांगा की कोणाची पद्धत कशी असते, की आमच्या गावी काय होतं काय नाही. तर म्हणजे मला पण कळेल की कसं होत असतं प्रत्येकांची प्रथा. कारण का माझ्या माहेरची हे असते ना, गणपती जेव्हा आगमन असतात ना सगळेजण एकत्र जाऊन एकत्र घेऊन येतात किंवा आदल्या दिवशी मंदिरामध्ये वगैरे अशी प्रथा आहे. किंवा सोडायला वगैरे पण जातात ना तेव्हा एकत्र जातात. तसं आमच्या इथे पण सोडायला जाताना एकत्र घेऊन जातात. तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा की तुमच्याकडे कशी म्हणजे गणपतीचे आगमन होतात, देवाऱ्यासमोर असे बसवतात का वगैरे ते बघा. तर आता इथे माझे दीर ना ते गणपतीला सजावटीचं सगळं काम करतायत, स्टोन वगैरे लावण्याचं, आणि आम्ही दोघीजणी जावा मिळून इथे मोदकाची तयारी करतो आहे. इथे फटाफट आमचे मोदक वगैरे मस्तपैकी बनवून झालेलं आहे. त्याच्यानंतर गणपती आणून ना मखरामध्ये बसवायचा आहे आणि त्याचं नैवेद्य वगैरे पण दाखवायचं आहे. ते बघा आमचे गणपती फायनली मस्तपैकी मखरामध्ये बसलेले आहेत. किती छान, आणि त्यांचं मस्त छान सजावट केली होती. म्हणजे अगदी स्टोन वगैरे लावून, हे बघा कानामध्ये बिग बाली स्टोन वगैरे लावून खूप आमचे गणपती बाप्पा छान तयार झाले होते. त्याच्यानंतर माझ्या मिस्टरांनी धूप वगैरे दाखवून घेतलेला आहे, अगरबत्ती लावून घेतलेले आहेत, आणि आमचा मस्तपैकी असा गणपती बाप्पाला जेवणाचा ताट आम्ही मोदकासकट तयार करून दिलेला आहे. तर आजचा माझा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा, आणि जर आवडला असेल ना तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका, आणि आमच्या घरी नक्की या गणपती बाप्पाच्या दर्शनासाठी. सर्वांसाठी परत एकदा गणपती बाप्पा मोरया.